अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता मोहन त्याच्या सहकाऱ्यांसह सकाळी सकाळीच संदेशच्या घरी दाखल झाला. गावाबाहेर 2-2 गुंठ्यांच्या प्लॉटिंग स्कीम मधला एक प्लॉट विकत घेऊन संदेशने छोटंसं घर बांधलं होतं. आधीमध्ये 1-2 प्लॉट सोडून त्या प्लॉटिंग मध्ये जवळजवळ 20 ते 25 घरे, 2 गुंठ्यातच संदेशचं घर बसून पुढे छोटंसं अंगण आणि मागे वाड्यात थोडी मोकळी जागा शिल्लक राहिली होती. संदेशच्या घरात तो स्वतः, त्याची आई आणि पत्नी उर्मिला अशी इनमिन 3च माणसं राहत होती. वडिलांचं 2 वर्षांपूर्वीच निधन झाल्याने गावातलं किराणा मालाचं मोठं दुकान सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर आली होती. तसा एरवी तो दुकानात वडिलांना मदत करण्यासाठी जायचा, पण खरेदीची, हिशोबाची सगळीच कामं वडील सांभाळायचे. आता सगळीच कामं एकट्यावरच पडल्याने त्याला जराही उसंत मिळत नव्हती. धंद्यात आधीपासूनच चांगला जम बसल्याने घरात बऱ्यापैकी लक्ष्मी नांदत होती. वर्षभरापूर्वीच लग्न होऊन उर्मिला घरात आली. गोरी गोरी पान उर्मिला दिसायला सौंदर्याची खाण होती. रेखीव बांधा, पाठीवरून कमरेपर्यंत रुळणारे काळेभोर केस, अगदी एक एक अवयव आखीव रेखीव. तशातच तिचा स्वभावही मनमिळाऊ. त्यामुळे सासू सुनेचं अगदी मस्त जमलं होतं. सगळं सुरळीत चाललं होतं. पण अचानकच सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागल्यासारखं झालं. एका रात्री उर्मिला दचकूनच उठली. जोरजोरात ओरडू लागली. संदेशने लाईटचे स्विच दाबले. ती थरथरत होती. संदेशला काही कळेनासे झाले. काय झालं? तिच्या खांद्यांना पकडून त्याने तिला स्वस्थ करण्याचा प्रयत्न करत विचारलं. कोणीतरी आहे इथं. माझ्यावर जबरदस्ती करत होतं. मला त्याची नखे लागलीत, असं म्हणत ती रडायला लागली. संदेशने पाहिले. खरोखरच तिच्या गळ्याखाली, छातीच्या वर नखे लागलेली होती. रक्ताच्या बारीक रेषा उमटल्या होत्या. आजूबाजूची नाजूक त्वचा लाल लाल झाली होती. खोलीत तर त्यांच्या दोघांशिवाय तिसरं कुणीही नव्हतं. इथे दुसरं कुणीच नाहीये उर्मिला, पण अंधारात कुणीतरी होतं. अजूनही उर्मिला भीतीने थरथरत होती. तुला भास झाला असावा, पण ही नखं कशी लागली? काही कळत नाहीये. संदेश पुटपुटला. उर्मिला त्याच्या जवळ त्याला बिलगून बसली. तो तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत राहिला. तिला तशी झोप लागल्यावर लाईट बंद करून तोही झोपे गेला. दुसऱ्या दिवशी पहाटे ती उठली. त्याला आंघोळीला पाणी टाकून तिने चहा ठेवला. आंघोळ करून तो बाहेर आला आणि ओरडला, उर्मिला. तिच्या काही लक्षात यायच्या आधीच त्याने कमरेभोवती गुंडाळलेला टॉवेल खेचून तिच्या अंगावर आपटला. तिच्या साडीचा पदर खालच्या बाजूने जळत होता. वेळेवर संदेशने तो विझवला म्हणून मोठा अनर्थ टळला. उर्मिलाच्या लक्षात आलं आणि ती संदेशला बिलगून रडू लागली. लगबगीनं आई स्वयंपाकघरात आली. काय झालं संदेश? तिने विचारलं. तेव्हा संदेशने रात्रीचा आणि आत्ताचा प्रसंग आईला सांगितला. हे काहीतरी बाहेरचं आहे. तू जा दुकानात, मी भटजींना बोलावून शांती करून घेते, असं म्हणून तिने उर्मिलाला जवळ घेतलं. घाबरू नकोस पोरी, मी आहे ना, असं म्हणत तिला धीर दिला. दुपारी भटजी आले. मंत्र पुटपुटत त्यांनी संपूर्ण घराबाहेर गोमूत्र शिंपडले. प्रमिलाबाई, या घरची पुन्हा एकदा शांती करावी लागेल. मी सामान लिहून देतो. महाराज, तुम्हीच आणा काय सामान लागेल ते, मी पैसे देते. ठीक आहे, आज संध्याकाळीच मी सर्व सामान घेऊन येतो. तुम्ही तयार राहा. संध्याकाळी 7 वाजता, असे म्हणून भटजी निघून गेले. संध्याकाळी भटजी आपल्या स्कूटीवर पुढच्या भागात नारळ, हार, पाट, चौरंग असं वगैरे सामान घेऊन आले. अगरबत्ती, अबीर, गुलाल, सुपारी असे सामान असलेली झोळी स्कूटीला पुढे लटकवलेली होती. भटजींच्या स्कूटीचा आवाज ऐकून प्रमिलाबाई व उर्मिला बाहेर आल्या.
त्यांनी स्कूटीवरचे सामान उतरवून ओटीवर ठेवण्यास मदत केली. सर्वात आधी भटजींनी सामानातून गोमूत्राची बॉटल बाहेर काढली. एक फूल, अबीर, गुलाल मिश्रित तांदळाची छोटी पिशवी काढून प्रमिलाबाईंच्या हातात दिली. तू जरा मोठ्या तांब्यात पाणी घेऊन ये घरातून. आम्ही तोपर्यंत घराभोवती तांदूळ आणि गोमूत्र शिंपडून येतो. उर्मिलाकडे पाहत ते म्हणाले. उर्मिला घरात गेली. प्रमिलाबाई, तुम्ही माझ्या मागून तांदूळ टाकत या, मी गोमूत्र शिंपडतो, असे म्हणत त्यांनी मंत्र म्हणत घराच्या भोवती गोमूत्र शिंपडण्यास सुरुवात केली. प्रमिलाबाई त्यांच्या मागे मागे तांदूळ टाकत होत्या. पूर्ण घराला फेरी मारून ते ओटीवर आले तेव्हा उर्मिला पाण्याचा तांब्या घेऊन उभी होती. भटजींनी दोघींनाही पाटावर समोर बसण्यास सांगितले. एका बाजूला ते स्वतः बसले. त्यांनी होमपात्रात लाकडी टाकली, तूप टाकले, कापुराच्या 3-4 मोठ्या वड्या टाकल्या, माचीसची काडी शिलगावून होमपात्रात टाकली. तोच समोर बसलेल्या प्रमिलाबाई महाराजांच्या स्कूटीकडे पाहत ओरडल्या. महाराज, तुमची झोळी. महाराजांनी मागे वळून पाहिले. स्कूटीला लटकलेल्या झोळीने आपोआपच पेट घेतला होता. भटजींनी जवळचा पाण्याने भरलेला तांब्या घेऊन स्कूटीकडे धाव घेतली. झोळीवर पाणी ओतून आग थांबवली. श्रीराम श्रीराम असं म्हणत ते आपल्या जागेवर येऊन बसले. गोंधळून उभ्या राहिलेल्या त्या दोघींनाही त्यांनी बसण्याची खूण केली. घाबरू नका, या अज्ञात शक्ती ठराविक मर्यादेपलीकडे काही करू शकत नाही. त्यांना आपण घाबरून गेलो की त्या आपला ताबा घेतात, ते म्हणाले आणि दोघींनीही माना डोलावल्या. त्यांनी मंत्रोच्चार सुरू केले. होमामध्ये दोघींच्याही हस्ते नारळ अर्पण करून घेतले. माझ्याजवळचे अगरबत्तीचे पॅकेट, अबीर, गुलाल व सुपारी सारे काही झोळीत जळाले. तुमच्या घरात असेल तर आणा. उर्मिलाने घरातून ते सामान आणून दिले. मग भटजींनी अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ जाऊन पूजा केली, नारळ फोडला, दोघींनाही नमस्कार करावयास सांगितले. त्यानंतर दक्षिणा घेऊन भटजी निघून गेले. रात्री 11च्या सुमारास संदेश आला. हातपाय धुवून तो जेवायला बसला. जेवता जेवता उर्मिलाने त्याला पूजेबद्दल व भटजींची झोळी जळाली त्याबद्दल सांगितले. ती अजूनही भ्यायलेली वाटत होती. ठीक आहे, पूजेनंतर तर काही घडलं नाहीये ना, आता काही होणार नाही. पण उर्मिला गप्पच होती. दुकानावरून थकून आल्याने संदेशला नेहमीप्रमाणे लगेचच झोप लागली. उर्मिला विचार करता करता झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी संदेश दुकानात निघून गेला. सकाळी 7च्या सुमारास प्रमिलाबाई अंगणात झाडू मारायला लागल्या आणि अचानकच त्यांच्या लक्षात आलं, अंगणात कुंकू पडलेलं दिसत होतं. जसजसं त्यांनी झाडू मारला तसतसे त्यांना कुंकू दिसू लागले. झाडू तसाच टाकून त्यांनी ओरडत ओरडतच घरात धाव घेतली. स्वयंपाकघरातून उर्मिला लगबगीने बाहेर आली तर समोर प्रमिलाबाई थरथरत उभ्या होत्या. सुनबाई, अंगणात झाडू मारते तसं कुंकू पडतंय. सासूबाईंच्या बरोबर उर्मिलाने बाहेर येऊन पाहिलं. सासूबाई, यांना बोलावून घेते. हे सगळं वाढतच चाललंय आता. मला तर खूप भीती वाटते असल्या गोष्टींची. नको ग बोलाव त्याला, त्याच्या डोक्यावर दुकानाचा व्याप आहे. सासूबाई असं बोलत असतानाच थोडीशी वैतागूनच उर्मिला आत गेली आणि मोरीत कपडे धुवू लागली. थोड्या वेळाने कपडे बादलीत घेऊन बाहेर अंगणात सुकू लागली. एकाएकी उर्मिलाच्या किंचाळीने प्रमिलाबाई बाहेर आल्या. ती अंगणातच दोरीवर वाळत टाकलेल्या कपड्यांकडे पाहत किंचाळत होती. दोरीवरचे काही कपडे जळालेले होते आणि काही जळत होते. प्रमिलाबाई उर्मिलाजवळ आल्या तेव्हा त्यांना धाप लागली होती. घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला तरी त्यांनी विचारलं, काय झालं सुनबाई? मी कपडे वाळत घालत होते. शेवटचे थोडे कपडे बाकी असतानाच दोरीवर घातलेल्या ओल्या कपड्यांनी आपोआपच पेट घेतला आणि तेही माझेच कपडे. पुन्हा मान खाली घालत उर्मिला म्हणाली, ब्रेशर, परकर,
सगळी अंतर्वस्त्रे. बोलता बोलताच ती रडायला लागली. प्रमिलाबाईंनी ताबडतोबच निरोप पाठवून संदेशला बोलावून घेतले. त्याचेही डोके चालेनासे झाले. कालच भटजी येऊन शांती करून गेले होते, तरी काही फरक पडला नव्हता. तो दुपारपर्यंत थांबला. दुपारी जेवता जेवता तो उर्मिलाला समजावत म्हणाला, घाबरू नकोस, हा काहीतरी भानामतीचा प्रकार असावा. बाजूच्या गावातले आपले एक ग्राहक आहेत, श्रीपतराव. त्यांच्याशी मी बोलतो. त्यांच्या घरी पण म्हणे भानामती सुरू होती. कोणी मोहन नावाच्या माणसाने ती बंद केली. ते उद्या सकाळी येणार आहेत. सारं ठीक होईल. मी जेवून निघतो दुकानावर. पण तुम्ही आज जाऊ नका. मला आधार हवाय. तुम्ही असले म्हणजे मला काही भीती वाटणार नाही असल्या गोष्टींची. ती केबिलवाणी होऊन म्हणाली, अगं वेडे, दुकान नोकरांवर सोपून आलो आहे. असं कसं करून चालेल? बरं, संध्याकाळी तरी लवकर येत जा. तुम्हाला मी किती दिवसांपासून सांगते, दुकानातल्या एखाद्या विश्वासू नोकराकडे काम सोपवून संध्याकाळी लवकर येत जा. विचार करतोय. असं म्हणत संदेश जेवण संपून उठला. पाहूया उद्या मोहनसाहेब आल्यावर भानामतीवर काय उपाय करतात ते. असं म्हणत संदेश दुकानात जायला निघाला. उर्मिला आणि प्रमिलाबाईंनी मान हलवली. आणि आता मोहन संदेशच्या बेडवर संदेश सोबत बसला होता. संदेशने मोहनला पहिल्या प्रसंगापासून सगळी माहिती इत्यंभूत सांगितली. त्यावेळी इतर सर्वजण बाहेर होते. ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. आधी तुमच्या पत्नीला पाठवा, त्यानंतर मला काही प्रश्न तुमच्या आईला विचारायचे आहेत. संदेशने उर्मिलाला आत पाठवून दिले. 10 मिनिटांनी ती बाहेर आली आणि तिने सासूबाईंना आत जायला सांगितले. सुनबाई, तुला पुन्हा आत बोलावले. प्रमिलाबाई बाहेर आल्यावर उर्मिलाला म्हणाल्या, या उर्मिला बहिणी. उर्मिला खोलीत आल्यावर मोहन मानाने आणि आपुलकीने बोलले, हे सगळं थांबवा प्लीज. तिच्या डोळ्यात रोखून पाहत पण आपलेपणाच्या ओलाव्याने मोहनराव म्हणाले. तेव्हा उर्मिला चमकलीच. हे काय म्हणताय तुम्ही? ती केविलवाणी झाली. मला ठाऊक आहे वहिनी, तुमचं दुखणं काय आहे ते. तुम्हाला जे हवंय ते मिळालंय, तर हे सर्व सुरू ठेवण्यात काय अर्थ आहे? म्हणजे वहिनी, मी सर्व गोष्टी स्पष्टपणे बोलू शकत नाही, पण मी तुम्हाला विश्वास देतो. तुमचं नाव कुठे न येता अगदी तुमच्या मनात जसं आहे तसं घडेल. तुम्ही मला आपला मोठा भाऊ समजा. उर्मिलाचा बांधच फुटला. ती रडू लागली. मी समजावतो संदेशला. तुमचं त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे, पण तो तुम्हाला वेळ देऊ शकत नाहीये. दिवसभर तर तो तुमच्या जवळच नसतो, पण रात्री उशिरा येऊन थकून भागून लवकरच झोपी जातो. हे दुःख तुमच्या मनात चलतंय. तुम्ही कुणालाही सांगू शकत नाही. त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याने गांभीर्याने ते घेतलं नाही. पण तुम्हाला कसं कळलं हे सगळं मी करते ते? जेव्हा आपण भूतांवर विश्वास ठेवतो तेव्हा आपण त्या पलीकडे विचार करत नाही. माझा भूतांवर विश्वास नाहीये. अगदी पहिलाच प्रसंग घ्या. रात्री तुमच्या दोघांव्यतिरिक्त बेडरूम मध्ये इतर कोणीही नव्हतं. मग तुमच्या अंगावर नखे मारणार कोण? एकतर तुमचा पती संदेश किंवा तुम्ही स्वतः. सर्व प्रसंगाच्या वेळी तुम्ही आणि तुमच्या सासूबाई हजर होत्या. हा एकच प्रसंग असा आहे की जिथे तुम्ही एकट्या होत्या. संदेशवर संशय घ्यायचे काही कारणच नाहीये. तेव्हा संशयाची सुई लगेचच तुमच्याकडे वळली. आता मी तुम्हाला प्रत्येक प्रसंगात तुम्ही काय काय केलं असावं हे सांगतो. चहा ठेवता ठेवता स्वतःच्या साडीला आग तुम्हीच लावली. भटजींची झोळी तुमच्या समोर आपोआपच जळाल्याचं सर्वांना वाटलं, पण तुम्ही होमासमोर बसण्याआधीच चुलीतले निखारे भटजींच्या झोळीत टाकले, ज्यामुळे आग नंतर सर्वांच्या डोळ्यादेखत लागली होती. मी तो झाडू पाहिलाय. तुम्ही झाडूच्या बुंध्यात कुंकू भरून ठेवले होते. काल सासूबाई झाडू मारताना अंगणात तेच कुंकू सांडत होते. आणि ओले कपडे कसे जळणार?
तुम्ही जे दोरीवर जाळले ते कपडे मुळात धुतलेलेच नव्हते. सुकेच कपडे तुम्ही जाळले. बोला, यातलं काही चुकीचं आहे? उर्मिलाने मान हलवली. ठीक आहे बहिणी, मी सांभाळतो सगळं, पण हे थांबायचं वचन देताना मला. तिने होकारार्थी मान हलवली. डोळे पुसा आणि बाहेर जाऊन संदेशला पाठवा. उर्मिला बाहेर गेली. संदेश आत आला. संदेश, भानामती बंद झाली आहे. या क्षणापासून फक्त काही पथ्य पाळायचे आहेत तुम्हाला. सांगा मला, मी तयार आहे. तुमच्या दुकानातली कामाची वेळ कमी करायची आहे. रात्री लवकर यायचं. वहिनींना व्यक्तिगत जास्त वेळ द्यायचा. थोडं अधेमध्ये तिला फिरायला घेऊन जात जा. दुकान सोडून तिच्याशी इतर विषयावरही बोलत जा. ठीक आहे, मी करीन हे सगळं, पण याचा भानामती थांबण्याशी काय संबंध? थोडे मन खंबीर करा संदेश, आणि मी जे सांगतोय याची वाच्यता कुठेही करू नका. तुमच्या आईसमोरही. मी हे तुम्हाला सांगितले हे तुमच्या पत्नीलाही कळू देऊ नका. पण असं काय सांगणार आहेत तुम्ही? संदेश, हे सगळं वहिनी करत होत्या. काय? संदेश उडालाच. हे बघा संदेश, तिची मनस्थिती समजून घ्या. ती अतिशय नाजूक मनस्थितीतून जात आहे. तिला सहानुभूतीची गरज आहे. सगळं कसं घडलं हे मी तुम्हाला समजावून सांगतो. नीट ऐका. असं म्हणून मोहनरावांनी संदेशला सगळे प्रसंग कसे घडले ते सांगितले. मोहनराव, माझ्या लक्षातच नाही आलं. यात माझाही दोष आहे. तुम्ही वेळेवर हा प्रकार उघडकीस आणला म्हणून बरं झालं. नाहीतर पुढे तिची अवस्था काय झाली असती कुणास ठाऊक. मी तुम्ही म्हणताय तसंच करेन. असं म्हणत संदेशने मोहनरावांचा हात हातात घेतला. सर्वांचा निरोप घेऊन मोहनराव निघून गेले. तेव्हा दुपारचे 12 वाजले होते. जेवून थोडा वेळ संदेश बिछाणावर पडला होता. काहीतरी घेण्यासाठी उर्मिला आत आली आणि त्याने तिला प्रेमाने जवळ ओढून घेतले. सोडा ना, सासूबाई आहेत, असं म्हणत ती दूर पळाली. त्याने तिला हाक मारली. उर्मिला. ती पुन्हा बेडरूम मध्ये आली. काय आहे? मी काय म्हणतो, पिक्चरला जाऊया का? 3च्या शोला. उर्मिलाच्या चेहऱ्याची कळी खुलली. हो चालेल, पण तुम्ही दुकानात नाही जाणार का? नाही, उद्यापासून मी माझ्या राणीसाठी लवकर येत जाणार आहे. तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत तो म्हणाला. खरंच? ती आनंदाने त्याला बिलगली. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवताना संदेशच्या लक्षात आले, हा आनंद अनुभवण्यासाठी आपण किती दिवस वंचित राहिलो. आणि त्याने त्याची मिठी अजून घट्ट केली.